मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्गाला अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। यासाठी 18,036 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याने रेल्वे मार्गाचा प्रश्न निकाली निघण्यात मदत झाली आहे। या रेल्वे मार्गासाठी गेल्या 10 वर्षापासून धुळे लोकसभेचा खासदार म्हणून प्रयत्नशील होतो। धुळेकरांसाठी वरदान ठरू पाहणारा रेल्वे मार्गाचा प्रश्न निकाली निघत असल्याने प्रचंड आनंदी असल्याची भावना भाजपाचे माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे। धुळेकरांचं स्वप्न असलेला मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्गासाठी केंद्र शासनाने 18,036 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। यामुळे धुळे जिल्ह्यात जल्लोष केला जात आहे। याविषयी अधिकची माहिती देण्यासाठी भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री तथा माजी खासदार डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की या रेल्वे मार्गासाठी गेल्या 10 वर्षापासून मी खासदार म्हणून प्रयत्नशील होतो। सन 2016 मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या मदतीने रेल्वे मार्गाचा सर्वे करण्यात आला होता। त्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा करताना तब्बल 50 ते 60 मीटिंग संबंधितांशी घेण्यात यशस्वी झाल्यामुळेच आज रेल्वे मार्गाचा प्रश्न निकाली निघताना दिसत आहे। आगामी काळात निश्चित या रेल्वे मार्गाचा धुळे जिल्ह्याला मोठा फायदा होईल अशी माहिती माजी खासदार डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांनी यावेळी दिली। 60 वर्षापासून धुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेची मागणी होती की मनमाड इंदोर रेल्वे व्हावा आणि म्हणून 2014ला तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला आणि खासदार म्हणून दिल्लीला पाठवलं। तर त्या पहिल्या दिवसापासून कुंगाट बांधले कुठे कितीही त्रास घ्यावा लागला मी पूर्ण प्रयत्न करेल, पाठपुरावा करेल आणि मनमाड इंदोर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। आणि म्हणून आज जेव्हा 2 सप्टेंबरला मोदी साहेबांच्या कॅबिनेटने मंजुरी दिली आणि 18,000 कोटी मंजूर केले, तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं। मी मोदी साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि त्याचप्रमाणे दिल्लीतल्या या 10 वर्षाच्या कालावधीत सगळ्या रेल्वे मंत्र्यांनी सहकार्य केलं। त्याचप्रमाणे त्याच्यात सुरेश प्रभू साहेब असतील, त्याचप्रमाणे पियुष गोयल साहेब आणि अश्विनी वैष्णव साहेब असतील, या सगळ्यांनी फार सहकार्य दिलं आणि गडकरी साहेबांनी मोठं सहकार्य दिलं आणि त्यामुळे आज हा दिवस बघायला मिळेल। आणि सगळ्यात मोठं सहकार्य मोदी साहेबांनी मला शब्द दिला होता मनमाड इंदोर कुठल्याही परिस्थितीत मी करणार म्हणजे करणार आणि त्यांनी तो शब्द पाळला आणि आज स्वप्नपूर्ततेचा अनुभव माझ्यासकट सगळे धुळेकर बघत आहेत। मी आपल्या सगळ्यांचा फार फार आभारी आहे। धुळे शहरातून वाहतूक करीत मालेगावकडे अवैधपणे कत्तलीचे इराद्याने गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती देवपूर पोलिसांना प्राप्त झाली होती। त्यानुसार देवपूर पोलिसांनी हॉटेल रसराज समोर पुलावर सापळा रचित संबंधित वाहनावर कारवाई केली आहे। PB 11 DA 3985 या आयसर वाहनातून अवैधपणानं कत्तलीच्या इराद्यानं गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती कळताच देवपूर पोलिसांनी सदर वाहनाची कसून चौकशी केली असता त्यात अत्यंत निर्दयतेने 17 जर्सी व काठेवाडी प्रजातीच्या गायी कोंबलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत। संबंधित गायी हस्तगत करीत आयशर वाहनही ताब्यात घेत पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करीत उचित कारवाई केली आहे।